गट ग्रामपंचायत अडम येथील वॉर्ड 3 मधील ग्रामपंचायत सदस्यांची तीव्र नाराजी। मागील 5-6 महिन्यांअगोदर वॉर्ड नंबर 3 मध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या सांगण्यावरून 83 ते 85 मीटर सिमेंट रोडचे बांधकाम सुरू केले, परंतु किती रुपयांचे काम मंजूर आहे व भूमिपूजनाचा बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला नाही। काम अपूर्णच, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा निषेध केला। मग आमच्या वॉर्डसाठी निधी नसतानाही काम कशाला सुरू केले? आम्ही वारंवार ग्रामपंचायतला सूचना देऊनही कंत्राटदार व ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे। याच्या अगोदर रस्ता होता तो व्यवस्थित होता, फक्त विकास दाखवण्यासाठीच काम सुरू केलं का, असा सवाल ग्रामपंचायत सदस्य मनोज भजनकर यांनी केला आहे। यावेळी वॉर्डातील सुलोचना बुराडे, जयदेव मारबते, लक्ष्मी बुराडे, सरीम पठाण, काजल बुराडे, रोहित मते, दुर्गेश ढेंगे, राहुल भजनकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती अध्यक्ष कृष्णा राखडे, सीमा राघोरते व ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार मित्रांनो, महालवी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या कुई तालुक्यातील अडम गट ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड नंबर 3 मध्ये आलेले आहोत। काही वार्ड नंबर 3 चे सदस्य यांनी आम्हाला बोलावणं केलेलं आहे की मागील 3 ते 4 महिन्यापासून हा जो 83 मीटरच्या रस्त्याचं काम अपूर्ण आहे, त्या संदर्भात आपण ते वार्ड मेंबरचे सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन काय सध्या समस्या आहेत। सर नमस्कार, काय समस्या सर तुमच्या? नमस्कार, मी वार्ड क्रमांक 3 चा सदस्य मनोज अशोकरावजी भजनकर। हा माझ्या वार्ड क्रमांक 3 मध्ये सिमेंट रस्ता 83 मीटरचा आहे। हा 83 मीटरचा रस्ता 3 महिने झाले, 3 ते 4 महिने झाले काम चालू केलेला होता, परंतु काही कारणास्तव किंवा काय त्यांच्या अडचणी असतील त्या अडचणीमुळे त्यांना वारंवार मी विनवण्यासुद्धा केला, कंत्राटदाराला सुद्धा विनवण्या केला। कंत्राटदार कोण आहे त्याचे? प्रवीण भाऊ ठवकर। अच्छा, त्यांना सुद्धा विनवण्या केला, पण टाळाटाळ करत असल्यामुळे हा कामाचा रस्ता पूर्ण झालेला नाही। या रस्त्यामुळे गावातील व वार्ड क्रमांक 3 मधील लोकांना, मुलांना शाळेत जाण्याचा येण्याचा, कास्तकार लोकांना गुरंढोरे आणण्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे। अच्छा आजीबाई, तुम्ही काय सांगा? आता सांगितले की कोणतं तरी मुलं वगैरे पडले बाजूने, हा मुलगा पडला। अच्छा अच्छा, तर काय सांगाल तुम्ही? बरोबर झाला तो, गिट्टी गळली नाही तर मग तो पोराचा डोकसा नसता फुटला का? आता तुम्हाला याच्यात काय वाटते? हा रस्त्याचं काम सुरू आहे पाहिजे। अच्छा, रस्ता 6 महिन्यापासून हा बंद ठेवला। 6 महिन्यापासून बंद ठेवलेला आहे? 6 महिन्यापासून बंद ठेवला, तोरण का करती नाही? पोकळ गिट्टी टाकली, नंतर बारीक गिट्टी टाकली, ते गुराढोरांले जावाले त्रास होत होता, आता मुलांना जायला त्रास, ते सायकल चालवता नाहीत, मुलांना काही करता नाहीये। आमचा कच्चा रोड होता तो चांगला होता, आणि हा रोड करू शकणे आम्हाला पूर्ण ह्या होऊन आला पडते। कोणी हे पोरं असे चालत नाही चांगले बरोबर, आणि हा रोड हा असा करू शकणे, गिट्टे पायाले गडून आले, जनावर नाही चालून आले। अच्छा, मग तुम्ही काकू ह्या रस्त्या संदर्भात ग्रामपंचायतला माहिती दिली का तुम्ही? ठेकेदाराला दिला नाही तर का, आम्ही म्हणला नाही तर का, तो येतेच नाही भेटत म्हणते जी तो। अच्छा, असं म्हणते, घाट बंद झाले म्हणते। मग हा काम कशाला सुरू केलं त्यांनी? मग तेच तर म्हणत आहे ना, काम काऊन चालू केलं बा? तुम्हाला रेती गिट्टी नव्हती भेटत तर काम चालू नव्हतं करायला पाहिजे। माणसं ते फसत चालू शकत नव्हते, एवढा गड। लेखी तक्रार नाही दिली ग्रामपंचायतला, पण ग्रामपंचायत जे अधिकारी आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, यांना आम्ही कळवलं का हा रूट काऊन बा, तर त्याचं असं निघला का फंडामध्ये पैसा नाही आहे, तर ठेकेदार काम कसा करेल बा? पण फंडात पैसाच नव्हता, तर सुरुवातीला काम चालूच काऊन केला बा? हा, चालू करायला नव्हता पाहिजे ना काम? पैसा आल्यानंतर चालू करायला पाहिजे होता। मग पैसा काहीतरी निधी आली असेल तेव्हा तर हा काम चालू केला नाही, एवढं मोठं काम झालं ना। किती लाखाचं काम आहे असं? तेवढं नेमकं माहित नाही भाऊ आपल्याला। पुढचं काम झालं, चालू झालं, पण उद्घाटन झालं का नाही झालं एवढं आम्हाला माहितीही नाही, आणि किती लाखाची निधी आहे हे पण आपल्याला माहित नाही। म्हणजे ह्या रोडच्या उद्घाटन झालं तर काही सिमेंटच्या म्हणजे बोर्ड वगैरे असं काही बोर्ड वगैरे लागलाच नाही ना, आम्हाला काय माहित राहणार किती बोर्ड वगैरे लावलेलंच नाहीये? नाही नाही नाही, कुठंच नाही लावलं। काय सांगाल काकाजी तुम्ही? या रोडची निधी आली ना आली हे आम्हाला काही माहित नाही, पण काम चालू केला आणि यांनी उद्घाटन केला, हा थोडासा मध्ये थांबवून दिला, हा आम्हाला काय माहित नाही। आम्ही म्हणून बोलू हमेशा बोलता बोलता चुकू थांबून गेलो, उगेमुगे राहिलो। 6 महिन्याचा जमाना होऊन राहिला। नाही नाही जी, किती निधी आहे काय बोर्डच नाही ना साहेब, माहित कसं होईल?